दानोळी तालुका शिरोळ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त दानोळी येथे उत्साहपूर्ण वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला। जिल्हा परिषद सदस्य सौ नंदिनी संदीप कांबळे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा जयघोष आणि घोषणांनी दानोळी परिसर दुमदुमून गेला। मिरवणुकीत युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली। गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक मार्गस्थ होत असताना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। फकीराच्या लेखणीतून वंचितांचा आवाज बुलंद करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। यावेळी पंचायत समिती सदस्य सौ दीपाली सुनील होगले, रावसाहेब भिलवडे, विजय उर्फ बंडा शिंदे, रामचंद्र शिंदे, गुंडुराणा दळवी, सतीश मलमे, उदय राऊत, सुनील होगले, संदीप कांबळे, सुनील शिंदे, उपसरपंच श्रीमती मंगल दळवी, संगीता बोरचाटे, अशोक आनंद, श्रावण गावडे, श्रावण कांबळे तसेच अण्णाभाऊ साठे युवा मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दानोळी गावचे समाजसेवक बबलू तिवडे यांच्या वतीनं प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा जयसिंगपूर येथे विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं। यावेळी हरिश्चंद्र सुर्वे, लखन तिवडे, श्रीनिवास कांबळे, श्रीनिवास आवळे, गौतम धनवडे, करण तिवडे, रवी तिवडे व सौ राजश्री तिवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिलाही उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे आभार महेश खताळ यांनी मानले। मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।